की भाकर आणि रक्त याचं काय पावित्र्य आहे? भाकर आणि रक्त याचं पावित्र्य काय आहे? त्याचं काय महत्व आहे की जे आम्ही घेतलं पाहिजे, की ज्याद्वारे आमच्या पापांची क्षमा होते? मग हे भाकर आणि द्राक्षरस हे रक्त हेच का निवडलं प्रभूने? दुसऱ्या वस्तू का निवडल्या नाहीत? लक्षात घ्या प्रियानो, येशूच्या जन्माच्या 800 वर्ष अगोदर यशाया संदेशाने जे भविष्य केलं ते हे आजच्या काळामध्ये किती पवित्र आणि किती सन्माननीय आहे. आज आमच्या स्वतःच्या जीवनासाठी ते किती लागूकरण आहे याचा आम्ही विचार केला पाहिजे. परंतु बरेच पवित्र जन, चर्च सभासद एक वर्ष 2 वर्ष प्रभोजन घेत नाहीये, 3 महिने 4 महिने प्रभोजन घेत नाहीयेत. कुटुंबातले लोक प्रभोजन घेत नाहीयेत. दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे. पवित्र बायबलमध्ये जेवढ्याही विधी आहेत त्या सर्व विधींमध्ये पवित्र प्रभुभोजन विधी अत्यंत सन्माननीय पवित्र आहे की जे आमच्या पापांची आणि आमच्या अपराधांची क्षमा करते आणि आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. काय म्हटलेलं या ठिकाणी? त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. त्याला बसलेल्या फटक्याने आरोग्य प्राप्त होतं. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहतो यशाया 53 मध्ये काय म्हटलं या ठिकाणी? आम्ही ऐकलेल्या सुवार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे का? परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे का? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते. कोण तो? येशू ख्रिस्त. त्याला रूप नव्हते, त्याला शोभाही नव्हती. त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्यही नव्हते. पहा, तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत त्या राजाच्या राजाला आणि प्रभूंच्या प्रभूला, अखिल पृथ्वीच्या निर्माणकर्त्याला, कारण त्यांनी ओळखलं नाही व त्याला तुच्छ लेखिले आणि त्याला आम्ही मानलं नाही. अत्यंत महत्वाचं लक्षात घ्या. ज्या प्रभूने तुम्हाला मला निर्माण केलं, आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्याची काय परिस्थिती होणार आहे हे 800 वर्ष अगोदरच यशाया संदेशाने भविष्य केलं होतं आणि ते सत्य झालेलं आहे. खाली काय म्हटलं बा 4थ्या वचनामध्ये? खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले का नाही? आमचे व्याधी, आमचे पाप, आमचे दुष्कर्म त्याने आपल्यावर घेतले. आमचे क्लेश त्यांनी वाहिले, दुःख, क्लेश, संकट त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केले. ताडण या शब्दाचा अर्थ आहे मारणे किंवा सोपणे. ताडण या शब्दाचा अर्थ आहे मारणे किंवा चोपणे. मारलं का नाही त्याला? चोपलं का नाही त्याला? गुरुवारी रात्री पासून त्याला चोपायचं काम चालू होतं. 12च्या नंतर मारलं, त्याला चोपलं. देवाने त्याजवळ प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लिखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला आणि आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. ठेचला की नाही? रक्तबंबाळ झाला की नाही? भुक्यांचा मार खाल्ला की नाही? 39 हंटरचे फटके त्यांनी सहन केले की नाही? ज्यावेळेस एक फटका पडत होता त्यावेळेस रक्ताच्या चिळकांड्या आणि मांस बाहेर येत होता आणि आग अंगाची होत होती. अहो, आमच्या पायाला काटा जर फुटला किंवा एखादी बहीण स्वयंपाक करत असताना जर चटका बसला तर किती आग होते. एखादा भाऊ बिडी पित असताना जर चटका बसला तर त्याला किती आग होते. बिडी, हॅलो, आहेत का कोणी? बिडी पंटर आहेत का?
नाहीये. देवाला धन्यवाद, आपल्या चर्चमध्ये कोणी बिडी पित नाहीये, कोणी बाहेर खात नाही, कोणी गुटखा खात नाहीयेत. देवाला धन्यवाद. आणि मग त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळतं आणि आमच्या दुष्काळामुळे तो ठेचला गेला. ठेचणे म्हणजे, ठेचणे या शब्दाचा अर्थ काय सांगा ना? ठेचणे, तुम्ही ठेचा खाल्ला का नाही? हॅलो, होय म्हणा, नाही म्हणा. ठेचा कसा करतात? हा 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 हा, खलबत्ता आणि वर हा त्या दांडा असतो आणि मग मिरची आणि कांदा लसण वगैरे जे काय असेल ते, आणि मग तुम्ही काय करता? पार भुगा भुगा करता. तसा प्रभू येशू ख्रिस्ताचा भुगा भुगा झालेला आहे. लक्षात घ्या, काय वेदना होत असतील त्याला, शरीराला, त्या मिरचीला लसणाला काय वेदना होत असतील त्यांनाच माहितीये. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून तो ठेचला गेला आणि आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेल्यानंतर आम्हाला जी शांती पाहिजे ती शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. शांती पाहिजे का नाही? कोणाला वाटतं माझ्या घरामध्ये नेहमी दुःख असावं, क्लेश असावं, भांडा असावं, असं वाटतं का प्रत्येकाला? नाही, शांती. मग त्याच्या त्या शिक्षेमुळे आम्हाला शांती झालेली आहे आणि त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. पहा, फटके तो खातो, आरोग्य आम्हाला मिळतं. उत्तम शुक्रवारच्या दिवशी काय असतं? उत्तम शुक्रवार. नाव कसं आहे? उत्तम शुक्रवार. अरे उत्तम आमच्यासाठी आहे पण दुःख त्याच्यासाठी आहे, म्हणून उत्तम शुक्रवार या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. प्रिय, आम्ही पाहतो की आम्ही पहिले कसे होतो? मेंढरांसारखे भटकलेले होतो. बरोबर आहे का नाही? बहकले होतो. आम्हाला मार्ग माहिती नव्हता, सत्य माहिती नव्हतं, येशू माहित नव्हता, खरं जीवन काय आम्हाला माहित नव्हता, खरं येशू काय आम्हाला माहित नव्हता. आम्ही भटकलो होतो मेंढरांसारखं. वेगवेगळ्या पंथात, वेगवेगळ्या आमच्या चालीरीतीत, जुन्या संस्कृतीमध्ये आम्ही भटकलो होतो. परंतु आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरीला होता. त्या काळामध्ये वेगवेगळे आजही लोक बहकलेले आहेत. आणि अशा आम्हा सर्वांस सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. कोणावर लादलं? ईश्वर लादलं, देवाने. आम्ही पाहतो की सगळं आमचं पाप, आमची दुष्कर्म ताई पित्याने त्याच्यावर लादलं आणि तुम्हाला आणि मला त्या पापातून मोकळं केलेलं आहे. आज प्रभू भोजन विधी आहे. आज आम्ही त्याचं शरीर आणि रक्त ग्रहण करणार आहे. जर त्याचं शरीर आणि रक्त आम्ही ग्रहण करतो तर आमच्या मनामध्ये किती पवित्र आणि शुद्धता असली पाहिजे. आमच्या मनामध्ये एकमेकाबद्दलचा द्वेष आणि कटुभाव आम्ही काढून टाकला पाहिजे. शुद्ध मन घेऊन आम्ही ते केलं पाहिजे, कारण त्याने आमच्यासाठी फटके सहन केलेले आहेत, त्याने रक्त सांडलेलं आहे. प्रिय, आम्ही पाहतो की प्रभू येशूने ज्यावेळेस शिष्यांचे पाय धुतले ताई, किती लीन आणि नम्र झालेला आहे. गुरुवारच्या दिवशी त्याने सायंकाळी शिष्यांना सांगितलं आणि शिष्य म्हटलंय की प्रभूजी, प्रभू भोजन तर घ्यायचं आहे, आपल्याला जेवण तर करायचं आहे, तेही शेवटचं जेवण आहे, पण कुठं करायचं आहे? लक्षात घ्या प्रियानो, असा प्रश्न विचारल्यानंतर प्रभू येशू त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो, कुठं करायचं, काय करायचं. आणि त्या गोष्टी त्याने ऐकल्या. तर तो म्हणे, हे पहा, एक व्यक्ती एक मटका घेऊन पाण्याचा ज्या घरात जाईल त्या घरात तुम्ही जायचंय, त्या घरात तुम्ही जायचंय. आता पूर्वीच्या काळामध्ये मटके नव्हते बरं का, चांबड्याच्या थैल्या होत्या, चमड त्याच्या थैल्यात पाणी देत होते. परंतु तो व्यक्ती त्यांना कळावा, समजावा त्या शिष्यांना, म्हणून एक मटका, एक पर्टिक्युलर त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. आणि मग तो मटका ज्यावेळेस घेऊन जातो ज्या घरामध्ये, त्या घर येशूचाच शिष्य मार्क याच्या आईचं असतं. ते घर तो बांधला, ते सुशोभित केलेलं त्या बहिणीने. तिला माहिती, आता राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, माझा गुरु, माझा देव असतो इथे जेवण येणार आहे. इतकं काही सुशोभित त्या घर केलं, सुंदर रीतीने सजावट केली, टेबल मेज त्या ठिकाणी टाकलेला आहे. इतकं सौंदर्य रूप त्याने त्या बहिणीने ते घर सजवलेलं आहे. तिथं जाऊन ते प्रभोजन घेण्याची व्यवस्था.
आणि येशूने हेही पाहिलं की वलांडण सण त्या दिवशी होता. त्या वलांडण सणाचे निमित्त पाहून आपण नाही का वाढदिवस करायचा असेल तर मग 40 दिवसामध्ये आहे का वाढदिवस? मग आपली तारीख 31 आहे, आपली तारीख 5 आहे, मग त्या दिवशीच आपण पवित्र मंडळीला बोलून जेवण देऊ. एक संधी आपण सांगतो आणि एक काहीतरी आपण ऍडजस्टमेंट करून, असं येशूने देखील ऍडजस्टमेंट केलं की वलांडण सणाचं एक माध्यम पाहिलं आणि त्या ठिकाणी तो प्रभूंडाचे विधी त्या ठिकाणी ते घेत आहेत. प्रियानो, या सगळ्या गोष्टी होत असताना आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावर्षी येशूने आपला अंगरखा काढला आणि बाजूला ठेवला, अंगरखा असं जगा बाजूला काढला आणि कमरेला एक छोटासा रुमाल घेतला, नॅपकिन, आणि घंगाळ घेतलं, पाणी घेतलं आणि येशू सगळ्यांच्या पाय धुवायला सुरुवात केली. बापरे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, अखिल पृथ्वीचं निर्माण करता त्याने स्वतःचा मानवीय विचार, मानवीय मीपणा, अहमपणा, मानवीय देह, सगळ्या गोष्टी लटकवल्या खुंटीला आणि आत्मिक रीतीने सगळ्यांचे पाय धुतले. का बरं? त्याने हा धडा शिकवला की आम्ही सर्वांनी एकमेकांचे पाय धुतले पाहिजे, एकमेकाचा सन्मान केला पाहिजे, कनिष्ठ, श्रेष्ठ आणि मोठं हे आम्हाला धरायचं नाही. पण त्यावेळेस शिष्य असे म्हणू लागले, कोण श्रेष्ठ आहे आणि कोण कनिष्ठ आहे? त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बा, कोण श्रेष्ठ कोण, यांच्यामध्ये ती बातचीत चालू झाली, यांच्यामध्ये तो खळबळ चालू झाला. कोण श्रेष्ठ, मी मोठा का तो मोठा, तो मोठा का मी मोठा, असं त्यांच्यामध्ये ते चालू झालं. येशूने ऐकलं, जो लहान होऊ पाहतो तो मोठा होईल आणि जो मोठा होऊ पाहतो तो लहान होईल. लगेच त्यांना सांगून टाकलं. आजही आम्ही पाहतो तो मोठा आहे, हा लहान आहे. पेत्र काय म्हटलं माहितीये का? पेत्र म्हटला, हा मी येशूच्या सोबत चाललो म्हणे पाण्यावरून, मग मी मोठा आहे. पहा, येशू, पेत्र म्हणतो मी येशूच्या सोबत चाललो म्हणून मी मोठा आहे. याकोब म्हणतो की येशू मला नेहमी बोलवायचा, येशूच्या मी नेहमी संपर्कात असायचो, मग मी मोठा आहे. योहान पण म्हणायचा, येशू माझ्याशिवाय काही करू शकत नव्हता. पहिल्यावर कुठल्याही गोष्टीमध्ये येशू मला काम सांगत होता, मी येशूच्या अगदी राईट हँड म्हणून चालत होतो. योहान म्हणतो. लूक म्हणतो, अरे तुमच्यापेक्षा मी फार मोठा आहे, मी वैद्य डॉक्टर आहे, मी शिक्षणाने तुमच्यापेक्षा बुद्धिमान आहे. लक्षात घ्या प्रियानो. परंतु यहुदा आहे ना, यहुदा इस्करियोत आहे ना, हा यहुदा म्हणे, अरे मी तर सगळं प्रशासन चालत होतो, मी खजिनदार होतो, खजिनदार. येशूच्या सोबत सगळा पैसा माझ्या सोबत असायचा, मग मी मोठा आहे. वचन काय आहे? येशू पाय धुत होता त्यावेळेस यांच्यामध्ये खळबळा चालू झाला, कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ. येशू म्हटला, तो स्वतःला लहान करील तो मोठा होईल. लक्षात घ्या प्रियानो. आणि आम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं असा खळबळा किंवा अशी परिस्थिती आजही आहे बरं का, आहे की नाही आहे. मग ते देत असताना येशू एकदम व्यथित झाला. ताई, व्यथित म्हणजे काय? एकदम खिन्न झाला. आणि खिन्न झाल्यानंतर तो म्हटला, तुमच्यापैकीच एक जण मला धरून देणार आहे. बापरे, तुमच्यापैकी. सगळेजण एकमेकांना पाहायला लागले, अरे बापरे, मी तर नाही, मी तर नाही, मी तर असं होतं, मी तसं आहे. मग यहुदा म्हणतो, यहुदाने त्याला विचारलं, प्रभूजी मी आहे का तो तुम्हाला धरून देणारा? तूच आहेस बेटा, तूच धरून देणार आहेस, दुसरं नाही कोणी. मत्तई शुभवर्तमानाचा 26वा अध्याय आणि 21 ते 25 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. यहुदाला येशू म्हणतो, तूच धरून देणार आहेस. आजही जगामध्ये ख्रिस्ती विश्वासणारे, हालेलुयाने प्रेज लॉर्ड करणारे, आपल्यामध्ये मेंढराचं रूप धारण करणारे पण आंतरिक क्रूर लांडगे असलेले हे आम्हाला धरून देतात, धरून देणार आहे. येशूच्या ताटामध्ये जेवणारे धरून देतात. आज मंडळीमध्ये देखील बरीच परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते की फेलोशिप चर्च, खाना पिना उठणं बसणं, हालेलुया प्रेज लॉर्ड, पाळकर साहेबासोबत, मंडळी सोबत, आणि बाहेर जाऊन कुची निंदी करतात. ते देवाला आवडत नाही. देव अंतःकरण चाळून पाहणारा देव आहे, देव हृदयात हात घालणारा देव. लक्षात घ्या. अहो, यहुदा तसाच होता. यहुदा रोज त्याच्या सोबत असताना त्याच्या सोबत हे सगळं काही काम करत होता. मी तुम्हाला यहुदा बद्दल एक थोडं सांगत आहे. यहुदा कोण होता?
यहुदाची ओळख आम्हाला असणं फार गरजेचे बाब आहे, कारण त्याच्यामुळे सगळा घोटाळा झालेला आहे, त्याच्यामुळे सगळं ही उलथा पालट झालेली जगामध्ये, बरोबर की नाही. यहुदा हा यहुदा प्रांतातला, ओ ताई, यहुदा प्रांतातला यहुदा, आणि हे बाकीचे 11 शिष्य होते ना, हे गालील प्रांतातले होते. मग काय होत होतं, यहुदाला वाटायचं यार मी यांच्यापेक्षा आगळा वेगळा आहे, मग तो त्या 11 जणांशी जास्ती जवळीक करत नव्हता, अजिबात नाहीये. परंतु यहुदा ना ताई, ओ दादा, बुद्धिमान होता, बुद्धिमान, हुशार होता, त्याच्यामध्ये प्रशासक क्षमता इतकी भयानक होती, हुशार होता, तो फार हुशार होता, आणि म्हणून त्याला प्रभू येशूने खजिनदार बनवला. हालेलुया. हे बघ, तुझ्याकडे पैसे होते, सगळे जे काही मिळेल ना अर्पण तुझ्याकडे ठेव. येशूच्या काळात हे अर्पण होतं बरं का. हॅलो, म्हणून त्याला खजिनदार केलं होतं. एक डबी होती त्याच्याकडे, बरोबर आहे की नाही. काईन आणि हाबेल, हॅलो, पहिले पुत्र, पहिलं कुटुंब, तिथंही दान दशमांश होतं बरं का. लक्षात असू द्या, हे दान दशमांश किती महत्वाचं, किती पवित्र आहे जे आम्ही देतो. तुमच्या प्रभूमध्ये हे दान दशमांश अर्पण व्यर्थ जात नाहीये. उत्पत्तीपासून तर प्रभूच्या काळामध्ये दान दशमांश अर्पणाला अत्यंत महत्व आहे. ते आमचं आशीर्वादाचं कारण आहे, आणि म्हणून हे सगळं त्याच्याकडे ते असायचं. प्रिय, मी पाहतो की येशूला धरून देण्याच्या 6 दिवस अगोदर, दादा, येशूला धरून देण्याच्या 6 दिवस अगोदर मारिया, मार्था आणि कोण, लाजार यांनी काय केलं, येशूला आणि शिष्यांना घरी जेवण करण्याचं आमंत्रण दिलं. चला, माझ्या घरी तुमच्यासाठी भोजन आहे. आता हे कसं घडलं, काय घडलं हे माहिती नाही, पण येशूला धरून देण्याच्या 6 दिवस अगोदर, किती दिवस, 6 दिवस अगोदर घरी बोलवलं जेवणाला, मस्तपैकी भोजन बिजन केलेलं आहे. आणि मग ही एक त्यातली बहीण येशूचे पाय धुत असताना, किंवा ते अत्तर जे होतं, किमती अत्तर, त्याच्या डोक्याला लावलं आणि आपल्या स्वतःच्या केसांनी येशूचे पाय पुसले. हा हुशार काय म्हणतो माहितीये का, हा हुशार बुद्धिमान यहुदा. अरे, हे जे तेल आहे ना, हे जर 300 रुपयामध्ये जर विकलं असतं ना, तर गोरगरिबांना कामाला असतं. काय म्हणतो, ऍक्च्युली याला ना गोरगरिबांची काहीच काळजी नव्हती. तो धूर्त होता, चोर होता, तो काही काळजी नव्हती त्याला, परंतु तो असे विचार मांडतो. पुढे आम्ही पाहतो की येशूला धरून देण्यासाठी त्याने 30 रुपये घेतले असतात. किती, जो 30 रुपयाची बात करतो, तो भिकारडी चोर येशूला धरून देण्यासाठी परुषीकडून, शास्त्रीकडून 30 रुपयाची अपेक्षा करतो. किती मोठा विरोधाभास आहे, बरोबर आहे का नाही. हा यहुदा कोण होता माहितीये का, एका संघटनेचा लीडर होता, लीडर, पुढारी. जेलोट नावाची एक संघटना होती रोम साम्राज्यामध्ये. त्याचा एक तो लीडर होता, प्रमुख होता. आणि त्याला काय वाटलं माहितीये का, हो ताई, त्याला असं वाटलं की येशू पण रोम साम्राज्याच्या विरोधात चालतो, मग मी पण रोम साम्राज्याच्या विरोधात चालतो, मी एक मोठा नेता आहे, म्हणून त्याने येशूचा शिष्य होण्याची कबुली दिली आणि येशूच्या सोबत चाललेला आहे. त्याचा उद्देश वेगळा होता. आणि मग येशू सोबत चालला चालला चालला, त्याला असं दिसलं, अरे अरे येशू तर स्वर्गाच्या राज्याच्या गप्पा करतो, देवाच्या राज्याच्या गप्पा करतो, आणि मी तर रोम साम्राज्याच्या विरोधात चालणारा व्यक्ती आहे. मला असं वाटलं की येशू मला मदत करेल हे असं सगळं विरोध करायला, भांडण करायला, मारामाऱ्या करायला. परंतु त्या ठिकाणी मग त्याचे विचार बदलले, ताई, विचार बदलले. आणि मग त्याचे विचार बदलल्यामुळे यहुदा येशू सोबत वाईट रीतीने वागू लागला, आणि म्हणून त्याला ते धरून दिलं, म्हणून त्याचा घातपात केला. प्रिय, आम्ही पाहतो की ते 30 रुपये त्यांनी घेऊन त्याला धरून दिलेला आहे. हे असा इतिहास यहुदाचा तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. नुसतं आम्ही यहुदा 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 येशूला धरून देतो असं करतो, परंतु तो कोण होता, काय होता, हे पण आम्हाला माहिती असणं गरजेचे बाब आहे. प्रिया, आम्ही या ठिकाणी पाहतो
की मत्ती 26 पहा, मत्ती 26 ते 28 मध्ये लक्ष द्या. आज प्रभू भोजन विधी हा संपन्न होत असताना येशूने काय केलं? येशूने काय केलं? ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्याच देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेऊन असे म्हटले, उपकारस्तुती करीत तो म्हणाला आणि त्यांना दिला आणि म्हटला, तुम्ही सर्व ह्यातून घ्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. प्रभू भोजन विधी त्याने आशीर्वादित केले. माझ्या स्मरणात करा. ज्या ज्या वेळेस तुम्ही घ्याल ना त्यावेळेस आठवा मला बसलेले फटके, आठवा मी केलेले त्रास सहन, आठवा जो मी रक्तबंबाळ झालो, आठवा मला भुक्यांचा मार मिळाला, आठवा तुम्ही मला किती घायल केलं. हे आता हे माझ्या स्मरणात हे करा. हे जे आम्ही घेतो ना, प्रभूजन घेणार आहोत ना, ते आमच्या समोर ते चित्र आलं पाहिजे. त्याचा रक्तलेल्या शरीराचं, काट्याचा मुकुट डोक्याचा, तो शीर आमच्या समोर आला पाहिजे. लक्षात घ्या. अरे काय होत असेल त्याला वेदना, स्मरण ठेवा. प्रियानो, येशूने भाकर आणि द्राक्ष रसच का निवडला हा प्रश्न आहे. दुसऱ्या वस्तू का निवडल्या नाही त्याने? दुसऱ्या वस्तू का निवडल्या नाही? कान खोल के सुनो प्रियानो. आता भाकर जर म्हटलं, भाकर ही आमच्या शरीरासाठी कशी आहे ताई? पोषक आहे, पोषक. बरोबर आहे का नाही? भाकर ही आमच्या शरीरासाठी पोषक आहे. आणि म्हणताय 6 आणि 11 मध्ये पण म्हटलेलं आहे, आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. रोजची भाकर रोज आम्हाला पाहिजे. 2 दिवस 3 दिवस नसली तर आम्ही घायल होऊन जाऊ. आम्हाला भाकरीची गरज रोज आणि रोज आहे. लक्षात घ्या. म्हणजे भाकर किती महत्वाची आहे. आता द्राक्षरस पहा. हो, द्राक्षरस पहा काय म्हणलेलं आहे. कारण द्राक्षरस हे जीवन आनंदमय करते. द्राक्षरस आमचं मन प्रसन्न करते. द्राक्षरस आम्हाला एक चेतनामय हृदय देते. द्राक्षरसाचे महत्व आहे. भाकर आम्हाला पोषक आहे. भाकरीशिवाय आम्ही जगू शकत नाही. द्राक्षरस एक अत्यंत आनंद जीवन देणारा एक वस्तू आहे आणि मन प्रसन्न करणारा ते एक वस्तू आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला चेतना मिळते. प्रियानो, प्रभूने ह्या 2 गोष्टी ज्या निवडल्या ना, अतिशय योग्य रीतीने त्याने शरीर आणि रक्त याचे प्रतीक म्हणून त्याने निवडलेलं आहे. शरीर आणि प्रतीक. लक्ष घ्या. या ठिकाणी मी पाहतो, आता भाकर जर आम्ही म्हटलं ना ताई, दादा मागे, भाकर जर म्हटलं ना तर पीठ होण्यासाठी काय होतं, दाणे किंवा धान्य गिरणीत चक्कीमध्ये नेलं जातं आणि मग काय होतं, तिथं शिजवतात का, भाजतात का, काय करतात, कसं होतं? व्हेरी गुड. कशाने? हाताने. चक्कीवर. ज्यावेळेस ते दाणे, ते धान्य कानकोल के सुनो चक्कीमध्ये टाकले जातात, त्यावेळेस त्याला भरडलं जातं. त्या ठिकाणी चिरडलं जातं, भरडलं जातं आणि मग त्याचं पीठ बाहेर येतं. त्यावेळेस भाकर होते. त्यावेळेस भाकर होते. बरोबर की नाही? मग पिठाला पिठाला जेव्हा घरी आणतात चक्कीतून, गिरणीतून, त्यावेळेस त्या पिठाला तिबलं जातं. बापरे, तिबलं जातं की नाही? त्या भाकरीप्रमाणे त्याला भरडलं गेलं की नाही? त्या गिरणीमध्ये त्याला टाकले गेलं की नाही? त्या चक्कीमध्ये तो भरडला गेला. अरे भुग केलं त्याचा, त्या मिठाचा, त्या दाण्याचा आणि त्या धान्याचा. पीठ झालं पीठ. तसा येशू तुमच्या माझ्यासाठी पीठ झाला, भरडला गेला. त्याचं शरीर त्या ठिकाणी भरडलं गेलं. ते जाऊ द्या. घरी पीठ आणल्यानंतर काय करता? तसंच खाता का? चल येऊ द्या पीठ खा. नाही, त्या पिठाला तिंबलं जातं. तिंबलं जातं का नाही? आणि मग तिंबल्यानंतर येशूला पण तसं तिंबलं. आपण म्हणतो का, अरे त्याला चांगला तिंबून काढ यार, लयच गडबड करतो, लयच भांडण करतो, म्हणतो का नाही?
हॅलो मागे, त्याला चांगला तिंबा. तो फार उन्हाळ झालेला आहे. तिंबणं प्रियनो म्हणजे चांगले फटके देऊन त्याला राईट करणं. भाकरीला तिंबतात की नाही पिठाला? कसं तिंबतात कोण सांगेल का मला? सांगा ना बहिणींनो. अहो किती पाणी टाकतात, बरोबर की नाही? किती एकजीव करतात. हॅलो, ही भाषा कळते तुम्हाला? पिठाला तिंबल्या जातं. ती बहीण अशी काय ताकद लावती, संपूर्ण घामाघूम होती आणि घामाची टिपकी तिला पडती, मीठ टाकायची परिस्थिती निर्माण होत नाही. काही गरज नाही, कारण अशी तिंबती खस 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 खस. फॅन नाही, काही नाही, काही नाही, चूल आहे, सगळं आहे, खपाखप मारते ती त्याला आणि सगळा घामाचे टिपके खटाखट खटाखट खटाखट. मिठाचं पतच टाकायची गरज नाही. ओके, ऑटोमॅटिक रुचकर भाकर तयार होते. प्रियनो, ते झाल्यानंतर ती भाकर कुठे टाकतात? शाबाश, भाजला का नाही तो? 3 तास उन्हामध्ये भाजलाय तो. 3 तास, 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हामध्ये तळपत होता, भाजला. तिंबला पण गुरुवारी रात्री आणि तव्यावर टाकून भाजलाय पण तो चांगला. बरोबर आहे की नाही? मी पाहतो की ही प्रक्रिया होत असताना त्या भाकरीला किती वेदना झाल्या असतील. जी तुम्ही खाणार आहात ते त्याचं शरीर आहे, काय वेदना त्याला झाल्या असतील. त्या वेदनेची मी कल्पना करू शकत नाहीये. हा झाला शरीराचा भाग. ताई, आता द्राक्षरस. त्याने 2 प्रतीके मुद्दाम निवडलीत बरं का, भाकर आणि द्राक्षरस. लक्षात घ्या, हे पवित्रता आमच्यामध्ये असणं फार गरजेचे आहे. आता द्राक्षरसाची प्रक्रिया पहा. द्राक्षरस करण्यासाठी द्राक्षांना ताई चाकामध्ये चिरडलं जातं. चाक असतं, त्या चाकामध्ये चिरडलं जात असतं, रगडलं जात असतं. येशूला रगडलं का नाही? कुशीमध्ये भाला, डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट, बरोबर आहे की नाही? 39 सेंटरचे फटके. चिरडला का नाही? रगडला का नाही? मग तेव्हा ज्यावेळी ते द्राक्ष चिरले जातात, ज्यावेळी ते द्राक्ष त्या ठिकाणी चाकामध्ये रगडली जातात, त्यावेळेस द्राक्षरस बाहेर येतो. बरोबर की नाही? मग द्राक्षरस बाहेर येतो त्यावेळेस त्या द्राक्षांना किती वेदना झाल्या असतील की नाही? सुंदर द्राक्षरस टवटवीत आम्ही काढतो आणि खातो, पण जेव्हा दाताखाली घेतो त्यावेळेस वेगळी चव लागते. त्याला चावूनच खाणार ना, त्याला की गिळणार फटाफट फटाफट. चिरडले गेले, त्या ठिकाणी रगडले गेले आणि मग त्याचा द्राक्षरस तयार झालेला आहे. भाकर देखील मी पाहतो की प्रभूने भाकर घेऊन प्रभू म्हणतो की तुम्हासाठी हे मोडले जात आहे, हे माझे शरीर आहे. मोडले जात आहे, हे माझं शरीर आहे. आणि या ठिकाणी असं म्हटलंय की क्रूसावर त्याचे शरीर मोडले गेलेले, ती किती मोठी वेदना आहे याची आम्ही कल्पना करू शकत नाही. लक्षात घ्या प्रियानो. आणि मग तो प्याला हातात घेतो आणि म्हणतो तुम्हासाठी ओतले जाणारे हे माझे रक्त आहे, हे माझे रक्त आहे. हातापायातून रक्त ओघळत आहे आणि हे किती वेदनामय परिस्थिती असणार आहे. लक्षात घ्या प्रियानो. असं हे द्राक्षरसाचं महत्व, याचं पावित्र्य ज्यावेळेस आम्ही घेतो ना प्रियानो, अत्यंत क्लेशमय असतं. लक्षात घ्या. म्हणून ह्या द्राक्षरसाचं महत्व, प्रभोजनाचं महत्व, वलंडनसानाच्या वेळी देवाचा कोकरा वधस्तंभावर बळी देत आहे त्या दिवशी. आणि मग त्याचे बरेच आम्हाला त्याद्वारे तारण प्राप्त झालं. त्याला बसलेल्या फटक्याने, त्याला झालेल्या वेदनांनी आमचं तारण झालेलं आहे. त्या वलंडसानाची आठवण म्हणून आम्ही प्रभू येशूने शेवटच्या भोजनाची विधी त्याचं आयोजन केलं. अतिशय सूचक आणि अतिशय पद्धतशीर प्रमाणे त्याने आम्हाला ती विधी लावून दिलेली आहे. त्या विधीचं पावित्र्य आम्ही जाणणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्या बलिदानाची, त्याने दिलेल्या आहुतीची आणि त्याच्या समर्पणाची आम्हाला नित्य आणि नित्य आठवण राहिलीच पाहिजे. जसं तुम्हाला आता आठवण होती, उद्या प्रभोजन आहे नाही का? दुसरा हप्ता गेला, तिसरा हप्ता गेला, प्रभोजन आठवण होती की नाही? अशी आठवण आम्ही नेहमी केली पाहिजे प्रियानो. आणि मग तो या ठिकाणी म्हणतो की हे माझ्या स्मरणार्थ हे करा.
लक्षात घ्या प्रियानो, आज प्रभोजन विधी आहे. त्या विधीच्या माध्यमातून त्याचं गांभीर्य आणि त्याचं पावित्र्य जे काय आम्ही ऐकलेलं आहे ते कायम आमच्या स्मरणात आम्हाला ठेवायचं आहे. म्हणून पवित्र बायबलमध्ये जेवढ्याही विधी आहेत त्या सर्व विधींमध्ये पवित्र प्रभोजन विधी अत्यंत सन्माननीय आहे. कारण त्याद्वारे आमच्या पापांची क्षमा होते, त्याद्वारे आम्हाला आरोग्य मिळतं, त्याद्वारे आमचा उद्धार होतो, त्याद्वारे आमचं तारण होतं, त्याद्वारे आम्हाला खरी शांती आणि आनंद मिळतो. म्हणून प्रत्येक बहिणी भावाने आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा, पण ज्या दिवशी प्रभोजन विधी असेल मिस करू नका. प्रत्येक रविवार मिस करू नका. प्रत्येक रविवार तुमच्या आत्मिक जीवनासाठी आशीर्वादाचं कारण आहे. हे करण्यासाठी देव तुम्हाला ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देव. गॉड ब्लेस यू.